तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या भागातून आपण या म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भातले अपडेट पाहतोय. साईड व्हिजिट असेल, सॅम्पल पेड असेल, लोकॅलिटी असेल किंवा मार्केट व्हॅल्यू असेल, जे काही आपल्याला माहिती देता येईल ती आम्ही माहिती देत आहोत. परंतु मित्रांनो, जे काही ही लॉटरी आलेली आहे यावेळेस प्रथम असं आम्हाला जाणवतंय की साईड व्हिजिट करताना सुद्धा जाणवतंय आणि किंवा ही सगळी माहिती घेताना सुद्धा जाणवतंय की यावेळेस मात्र या म्हाडाच्या लॉटरीच्या संदर्भातले जे काही वस्तुस्थिती आहे ती फार वेगळी आहे. नेमकं तर या लॉटरीला कसा प्रतिसाद आहे हे पाहणं महत्त्वाचं आपण पाहणार आहोत. परंतु नेमकं काय कारण आहे की या लॉटरीला खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. मागील आपण भागातून पाहिलं होतं की काही स्पेसिफिक आपण कारण सांगितली होती की या कारणामुळे हे लॉटरीला कमी प्रतिसाद आहेत, पण त्या कारणाव्यतिरिक्त अजून काही इतर कारणे सुद्धा आहेत. आणि नेमकं ही लॉटरी जी काय म्हाडाची मुंबईची लॉटरी ही मुंबईच्या इतिहासामध्ये सगळ्यात कमी प्रतिसाद यावेळेस मिळत असल्याचं दिसून येत आहे. नेमकं कसा प्रतिसाद आहे आणि कमी प्रतिसाद असल्याची कारण काय आहेत हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जे काही 2640 घरांची लॉटरी आलेली आहे याला प्रतिसाद कसा आहे असं जर विचारलं तर आपण प्रतिसादा संदर्भातली माहिती म्हाडाच्याच फेसबुक वरनं घेऊया, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की नेमका कसा प्रतिसाद आहे. या ठिकाणी पहा, मुंबई, आता हे आम्ही म्हाडाच्या फेसबुक पेजवरनं ही माहिती देतो मित्रांनो की मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळातर्फे आयोजित या सोडतीमध्ये 2640 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, बघा मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 30,543 अर्ज दाखल झालेले आहेत. मंगळवारची डिटेल आहे मित्रांनो, मंगळवारी संध्याकाळमध्ये डेटा आहे की 30,543 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी साधारण 17,527 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज निश्चित केलाय. किती? 17,527 अर्जदारांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे, कन्फर्मेशन दिलेलं आहे. आज आपण देखील आजच https://housing.mahda.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज दाखल करा. आता म्हाडाने म्हणजे एक हे केलेलं आहे की तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करा, असे एक आवाहन म्हाडाने केलेलं आहे. आणि म्हणून आता जे काही 17,527 अर्ज आहेत मित्रांनो, हे मागील लॉटरीतील जर तुम्ही विचार केला म्हणजे या 15-20 दिवसातला, कारण हे ऑलरेडी एक महिना होत आलेला आहे ही लॉटरी जाहीर होऊन, आणि म्हणून अशा प्रकारे जो प्रतिसाद आहे तो खूप कमी प्रतिसाद आहे, अत्यल्प प्रतिसाद आहे असं आपण म्हणू शकतो. तर म्हाडाच्या नजरेत हा प्रतिसाद खूप चांगला असू शकतो, पण आमच्या नजरेमध्ये हा प्रतिसाद अत्यल्प आहे, नगण्य आहे. मित्रांनो, खरं तर हा प्रतिसाद कमी काय आहे ह्याच्या पूर्वीच्या भागामध्ये सुद्धा मी काही महत्वाचे डिटेल हायलाइट केलेले होते. पहिलं मी तुम्हाला सांगितलं की जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे, जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, जे मार्च मध्ये काढले लोकांनी, त्याला बारकोड नसल्यामुळे ते रिजेक्ट होत आहेत. अनेक जर मला स्क्रीनशॉट शेअर करतात, अनेक जर मला फोन करतात की सर अमुक अमुक आहे की माझं मी नवीन काढलेलं आहे आणि नवीन जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही पहा, तुम्ही परत मी दाखवतो, हे अशा प्रकारचं हे आता नव्याने तहसील कार्यालयातून डोमिसाइल सर्टिफिकेट देण्यात येते किंवा इन्कम सर्टिफिकेट सुद्धा अशाच प्रकारचं देण्यात येत आहे. आणि म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मला विनंती केली होती की याच्यामध्ये तुम्ही अपडेशन करा, सुधारणा करा, जेणेकरून हे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होऊ शकतात. पण अद्याप तर ते व्हेरीफाय होताना दिसत नाहीत. आणि म्हणून नव्याने काढलेले इन्कम सर्टिफिकेट, नव्याने काढलेले डोमिसाइल सर्टिफिकेट, जर बारकोड नाहीये तर QR कोड आहे, असं व्हेरीफाय होण्यासाठी म्हाडाने अपडेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आता हे सगळे अर्जदार म्हाडाच्या लॉटरीपासून दूर जाऊ शकतात, ज्यांची इच्छा असून ते ऑनलाईन अर्ज करू शकणार नाहीत. दुसरा महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ITR. ITR सुद्धा अनेकांचे व्हेरीफाय होत नाहीत. मी अनेकांशी बोलतो, अनेकांना सांगतो, अनेकांचे मी डिटेल घेतो, तरी सुद्धा हे ITR व्हेरीफाय होत नाहीत. मग हे सिस्टमचं अपयश आहे का अर्जदारांचं अपयश आहे, याच्यावरती सुद्धा म्हाडाने विचार करणं आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडीफार मुदतवाढ देऊन हे सगळे डॉक्युमेंटेशनचं प्रकरण हे नक्कीच निकाली काढले जाऊ शकतात. ITRचा सगळ्यात मोठा इश्यू आहे मित्रांनो. आतापर्यंत जेवढे मला कॉल येतात, जेवढे मला माझ्याशी लोक बोलतात, त्यापैकी जवळजवळ 80% लोकांचे इश्यू हेच आहेत की आमचं ITR व्हेरीफाय होत नाही. आणि म्हणून कुठेतरी हे ITR व्हेरीफाय होण्यासाठी सुद्धा म्हाडातून प्रयत्न होणं आवश्यक आहे की नेमकं जेन्युइन रिझन काय. आता ज्यांचे तिथे किंमत टाईप करताना चुकली असेल किंवा काहींचं ऑनलाईन तुमचं पासवर्ड चुकला असेल, अशा पण काही गोष्टी आपण धरू शकतो. पण जेन्युइन ज्यांचे अमाऊंट बरोबर आहे, स्वतः मी सुद्धा काहींचे मी फॉर्म भरताना
ते मी डिटेल दाखवून बघितले, अमाऊंट प्रॉपर्टी टाकलेले आहे, मिस्टर मिसेसचे अमाऊंट टाकलेले बरोबर, सगळं बरोबर टाकलं असताना सुद्धा ते व्हेरीफाय होत नाही. आणि म्हणून कुठेतरी याच्यावरती व्हिडिओ बनवणं सुद्धा मला महत्वाचं वाटलं की हे सगळे काही महत्वाचे प्रश्न आहे, याच्यावरती म्हाडाने लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. आता तिसरा मुद्दा किमतीचा आहे. किमती सुद्धा कुठेतरी कमी केल्या जाव्यात अशी सुद्धा आम्ही मागणी करतो की ज्या किमती बऱ्यापैकी जास्त आहेत कम्पेअर टू मार्केट, ज्या ठिकाणच्या किमती जास्त आहेत अशा ठिकाणच्या किमती सुद्धा कमी करण्यात याव्यात, कारण येथील किमती सुद्धा खूप जास्त आहेत आणि किमतीमुळेच कुठेतरी या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणून तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो किंमत आहे मित्रांनो. आणि किमतीमुळे अनेक जण या लॉटरीपासून दुरावत आहेत, अनेक जण कमेंट्स करतायत आमच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये अख्खा कमेंट बॉक्स भरलेला असतो की या घराच्या किमती खूप आहेत, कम्पेअर टू मार्केट जास्त आहेत आणि म्हणून कुठेतरी आम्ही आता फॉर्म भरणार आहे, आम्ही खाजगी विकासकांची घरे घेणार आहोत. मग मला सांगा, माझा जो काही मूळ उद्देश आहे सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरे देण्याचा, तो कुठेतरी आता बाजूला सारला जात आहे, त्याला कुठेतरी हरताळ फासला जात आहे. आणि म्हणून आता ही लोक जे म्हाडाचा जो वर्ग आहे तो प्रायव्हेट बिल्डरकडे वळताना दिसत आहे. आणि हे जर झालं तर हे म्हाडाचं सगळ्यात मोठं अपयश आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. पुढील भागात नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.